सीझन सुरू झालेला, थंडी खूप वाढते. इधर टोटल कितने घर है? नमस्कार, मी ऋतू राहुल संखे, स्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आहे. आम्ही स्पर्श फाउंडेशन एक म्हणजे एक वेगळी कल्पना घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न केला. कारण की काय आहे की एक ही जी मुलं आहेत छोटी मोठी, त्यांना कामासाठी इकडे बाहेर यावं लागतं. मग काही गोष्टींपासून ही वंचित राहतात. काही स्त्रिया आहेत त्यांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती नसतं, आणि काही मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत, आणि काही गरीब असे आहेत किंवा काही मुलं आहेत ना, ती मोठी झाल्यानंतर आपल्या आईवडिलांना विसरून जातात. मग त्यांना ते वृद्धाश्रमात सोडतात. मग अशा लोकांना थोडीफार आपल्याकडून मदत म्हणून आम्ही एक स्पर्श फाउंडेशन सुरू करण्याचा विचार केला. आम्ही 4 मैत्रिणींनी मिळून एक छोटंसं फाउंडेशन सुरू केलं, ज्यातनं आम्ही एक छोटे मोठे प्रकल्प हाती घेत असतो आणि ते पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. जसं आपल्याला माहिती आहे, आता थंडीचा सीझन सुरू झालेला, थंडी खूप वाढलेली आहे. आणि थंडी खूप वाढल्यामुळे आपण तर आपल्या शरीराचं आपलं प्रोटेक्शन करतो, पण जे मुलं रस्त्यावरती फिरतात, ज्या बायका रस्त्यावरती राहतात, ज्यांना घर नाही, त्यांचं प्रोटेक्शन कसं होणार, त्यांचं संरक्षण कसं होणार. तर आज आपण हा उपक्रम करतो की त्यांना एक मायेची ऊब देण्याचं, म्हणजे आपण त्यांना थंड उबदार कपडे देऊन त्यांना आपण टच ऑफ स्पर्श, म्हणजे आपला ज्या स्पर्श फाउंडेशनचा आपला अर्थच आहे की आपण टच केल्यानंतर लोकांना आनंद देतो आहे. तर आपण आज एक छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करूया. और कौन सा गांव, कौन सा आपका? एमपी से आए हो? अच्छा, तो 2-3 साल से इधर ही काम का चल रहा है, वही कर रहे हैं, इधर ही रहते हैं? इथेच राहतात. और ये सब बच्चे लोग स्कूल में जाते हैं? इकडे येतात. जाते का? नाही जात. नहीं. इधर टोटल कितने घर है? मतलब ये लोगों के, मतलब ये आप सब कितने हो? ये 35 है. और अब 3-4 सालों से इधर ही है. कौन? 2 साल हुआ. आपको 2 साल हुआ है? अच्छा. गाँव से आए हुए इधर. एमपी से आए. ये काम के लिए, काम के लिए. मजदूरी के इन्हीं लिए. के साथ आए हुए इधर. फिर आपके पापा के साथ आए हो. मम्मी पापा के साथ. आपल्या गव्हर्नमेंटमध्ये वस्ती शाळा आहेत, तांडा शाळा आहेत, की ही जी जनता आहे आपल्या उदरनिर्वाहासाठी इकडे येते कामासाठी, त्यावेळेला ही आपलं गाव सोडून इकडे येते MP वरून UP वरून. तर ह्या मुलांचं, तर ही एवढी मुलं आहेत आपल्या आजूबाजूला दिसतात, ही शिक्षणापासून वंचित राहतात, आणि ही मुलं उद्याचे भविष्य आणि नागरिक आहेत. तर या मुलांना वस्ती शाळांचं, तांडा शाळांचं महत्त्व सांगितलं पाहिजे, की जिथे जातात तिकडे काही कालावधीपुरती शाळा असतात. या शाळांची यांना जाणीव करून दिली पाहिजे, आणि यांना शिक्षणाचं महत्त्वसुद्धा सांगितलं पाहिजे, फार गरजेचं आहे. तर असेच काही विचार घेऊन आम्ही स्पर्श फाउंडेशन पुढे आलो आहेत की बदल फार गरजेचा आहे, आणि एक हात मदतीचा हा पण फार महत्त्वाचा आहे. आम्ही असे कार्यक्रम करतो, आणि तुम्ही आम्हाला असेच साथ द्या आणि सहकार्य करा आणि मदत करा, की जेणेकरून आम्ही आमचे काम असे पुढे चालू ठेवू.